अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ज्ञानवैराग्यं सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा। आज आहे शेवटचा श्रावणी सोमवार, त्यामुळे आज मी काही फराळ वगैरे नाही करणार, स्वयंपाक करून नैवेद्यच दाखवणार आहे। आणि श्रावणातले सोमवार मी लवकर सोडत असते, म्हणून लवकर स्वयंपाक करते आज। आणि स्वयंपाकात मी करणार आहे शेंगदाण्याची आमटी आणि पोळ्या करते, एवढाच नैवेद्य दाखवते। शेंगदाण्याचं बेसनही म्हणतात त्याला, तर ते शेंगदाण्याचं बेसन आणि पोळ्या मी करणार आहे आज। तुम्ही करता का शेंगदाण्याचं बेसन? तर तुम्ही कसं करता ते मला नक्की कमेंट करून सांगा। आता मी कसं करते ते तुम्हाला दाखवते। सोमवार असल्यामुळे मी लसूण कांदा वगैरे काही वापरत नाही, सात्विक स्वयंपाक करते। तर ते मी बेसन कसं करते तुम्हाला सांगते। माझ्याकडे शेंगदाणे भाजलेले आहेत, म्हणून मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत वाटीभर। हे कच्चेच शेंगदाणे घेतात याला, पण मी भाजलेले घेतले आहेत। कच्चे शेंगदाणे भिजवायचे आणि भिजत घालायचे त्याला थोडा वेळ पहिले, म्हणजे चांगले 1-2 तास भिजत घालायचे आणि मग त्याचं वाटून बेसन करतात। तर मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे, त्याला बारीक वाटून घेते पाणी घालून। शेंगदाणे मिक्सरला चांगले बारीक वाटून घ्यायचे, आपण चटणीला वाटतो ना अगदी बारीक, त्याप्रमाणे बारीक वाटून घ्यायचे। मी शेंगदाणे मिक्सरला अगदी बारीक वाटून घेतलेले आहे। एक छोटासा आल्याचा तुकडा आणि 4-5 मिरच्या मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहेत। तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी टाका, 2च मिरच्या टाका आणि त्या मिक्सरला बारीक वाटून घ्या। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं। तेल तापेपर्यंत मी धणेपूड संपलेली आहे ती टाकून घेते पाळ्यामध्ये। आणि तेल तापलेलं आहे, आता त्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये ह्या मिरच्या वाटून ठेवलेल्या आपण हिरव्या मिरच्या, त्याचं वाटण त्याच्यात टाकून द्यायचं आणि ते वाटण चांगलं परतून घ्यायचं। हिरव्या मिरच्याचं वाटण चांगलं परतायचं, नाहीतर मग हिरव्या मिरच्या त्या बाधतात। आणि वाटणामध्ये आमचूर पावडर टाकून घ्यायची। हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचं, त्यामध्ये धणेपूड टाकायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं, हळद टाकायची आणि नंतर जे वाटण वाटलेलं आहे ते टाकून द्यायचं, चांगलं मिक्स करायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याला चांगलं एकजीव करून थोडा वेळ शिजवून घ्यायचं त्याच्यावर। मग आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं, पातळ वाटलं तर पातळ करायचं, थोडंसं पातळ पण खूप छान लागते ही आमटी। तयार आहे आपली आमटी। आता आमटी उकळते आहे, तोपर्यंत 1-2 उकळ्या आल्या की बंद करायचा गॅस, जास्त उकळायचं नाही। आता मी पोळ्या करून घेते। पोळ्याचं पीठ जरा तेल लावून चांगलं तिंबून घेते, म्हणजे पोळ्या छान होतात। पोळ्यांची कणिक चांगली तिंबल्या गेली की पोळ्या पण खूप छान होतात। पोळ्या करावंसंच वाटतात अजून छान, आणि फुगतात पण छान पोळ्या। मग आता माझ्या पोळ्या आणि स्वयंपाक सगळं झालेलं आहे। पहिले मी तुम्हाला आता बाहेरचा पाऊस दाखवते, किती पाऊस येतोय बघा। आज पण मुसळधार पाऊस आलेला आहे बाहेर। आता मी स्वामींना नैवेद्य दाखवते। हे शेंगदाण्याची आमटी, पोळ्या आणि 1 साखरेची पोळी केलेली आहे दही टाकून, आणि दही एवढा नैवेद्य मी दाखवते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। श्री स्वामी समर्थ। आनंदी रहा।